माझ्यासोबत आहे. करुणाताई, ज्या पद्धतीनं आज कोर्टानं न्याय दिलाय तुम्हाला वाटतंय का की तुम्ही जी 3 वर्ष लढाई लढताय त्यात तुम्हाला यश आलंय? यश आला, 100% यश आला. पहिली बायको म्हणून कोर्टाने मला ऑर्डर दिलेला आहे. आणि जे पोटगीसाठी त्यांचे वकील लढत होते की ती बायको नाहीये, त्यांना पोटगी देण्या नकारायचं आहे, तो आज कोर्टाने मला न्याय दिलेला आहे. पण तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाहीये. त्याच्यासाठी ते ऑर्डरचे खिलाफ मी हायकोर्टामध्ये जाणार आहे. काय काय मागण्या असणार आहे तुमची? माझी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे, क्योंकि आज 2 लाख रुपयामध्ये 1,70,000 रुपयाची माझी किस्त आहे. जे घरची आज 7-8 महिन्यापासून घराची किस्त भरत नाही. मेंटेनन्स आहे 30,000 रुपये दर महिना. काय करणार मी? आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे, काय करणार सांगा तुम्ही? 2 लाख मध्ये काय होणार? त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे. तुमची जी इतक्या वर्षांपासूनची एक मागणी होती की प्रथम पत्नीचा दर्जा तुम्हाला मिळायला हवा, आज तो मिळालेला आहे. कोर्टानं तसा निर्वाळा दिलाय. घरातल्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया काय होत्या? कारण बऱ्याच वर्षां घरातल्यांच्या घरामध्ये कोणी नाही, घरामध्ये कोणी नाहीये असा जे प्रतिक्रिया देईल. माझी आई होती, त्यांचे पण निधन झालेलं आहे. ताई, हे सगळं किती फार जास्त इमोशनली तुम्हाला फॉलो करणार? एक महिलांच्या लढणं खूप मोठं असते आणि मी आज गेले 3 वर्षापासून एकटी लढत आहे, एकटी. माझ्याकडे पैसे पण नाही होते, सगळे जेवर मी बिकून टाकलेले आहे आणि खूप अवघड परिस्थिती होते. भीड़ से बम्बई आना, बम्बई से भीड़ जाना, आज अकेले लड़ना. कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था गुंडे ने, वाल्मीकि कराड़ जैसे गुंडे ने एक औरत को मारा था. मेरे गलत तरीके से मुझे छुआ था, पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं, मम्मी झूठ बोल रही है. तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है. पर एक औरत झूठी नहीं होती है. मैं रकेल होती तो 50 करोड़ रुपए का कंसेंट्रम हमारा हाईकोर्ट में फाइल्ड है, आप देख सकते हो. वो भी निकाल के, चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको. मैं रकेल नहीं हूँ, मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ. यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है. और आज मैं एक ही बात बोलती हूँ औरतों से, भारत की महिलाओं से मैं एक ही आह्वान करती हूँ, कभी ये सोच के चुप ना बैठे कि सामने वाला बड़ा आदमी है, कि सामने वाला मंत्री है, कि सामने वाला कितना पैसे वाला है. मैं जब लड़ना शुरू करा था मेरे पास 1 रुपया नहीं था, मेरा घर कर्जे में था, मेरी गाड़ी उठवा ली गई. आज नौकर के पास 4-4 हजार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है, पर हमारे पास घर की किस्त नहीं भरा रही है 7 महीने से. करुणाताई, तुम्ही घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केलेला होता. तो आरोप सुद्धा कोर्टानं पार्शली मान्य केलेला आहे. काय काय तुमचे मुद्दे होते जे तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये केलेले होते? माझी आईचं निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये, आणि माझी बहिणीसोबत पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे. माझ्यासोबत मला 2 वेळे खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला. 45 दिवस एरवाडा सारखे जेलमध्ये मी रेहून आलेली आहे. कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी, पण एरवाडा जेलमध्ये मी एकटी बसत फक्त ते आभाळ बघत होती अंदर की कोणी मला काढणार. आणि एट्रॉसिटी सारख्या केसमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला. आणि बीड सारख्या जेलमध्ये मला 16 दिवस ठेवला गेला. आणि कलेक्टर ऑफिस मध्ये 1-2 कोडीचा गुंडा आज जो जेलमध्ये आहे, 2 कोडीचा गुंडा, ते माझ्यासोबत मारहाण करताय. बायकोसोबत, मंत्रीची बायकोसोबत मारहाण करताय. मेरे गाल पे मारता है वो, मुझे गाल पे छूता है, मुझे गलत जगह पे छूता है. और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है, कोई सीएम कुछ नहीं करता है. मेरे परिवार के लोग चुप बैठते हैं. नहीं, मैं कब की आत्महत्या कर लेती. मैं अपने बच्चे की कसम खाती हूँ. मैं कब के, एक बार मैंने सुसाइड की कोशिश भी की, पर मुझे सब लोगों ने समझाया कि बच्चों का मुंह देखो, बच्चों को अमेरिका पहुंचा दिया जाएगा, तुमको कुछ हो गया तो फिर ऐसे राक्षस पनपेंगे, बढ़ेंगे, बहुत आगे बढ़ेंगे राक्षस. पण या सगळ्याबाबत आता तुम्ही न्याय मागणार आहात का? तुमच्यावर न्याय चालू आहे. जे डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे ते याच्यासाठीही आहे. जे करणांनी तुम्हाला मारहाण केली असं जे तुम्ही सांगता आहात, तेव्हा तुम्ही ही गोष्ट धनंजय मुंडेंना सांगितली होती का? त्याचं पुढे काही केस मध्ये रूपांतरण झालं? धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे, पोलीसवाले होते, सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरच्या केबिन मध्ये. हा, आणि जे हे होता वाल्मिकी कराडनी ज्या वेळे मला मारला होता, कलेक्टरला मी निवेदन दिला
देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिला आणि जे डीजी कडे पण निवेदन दिला की माझा फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या, तुम्ही मला न्याय नाही पाहिजे, फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या. आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज भेटले नाही. हा, डोमेस्टिक व्हायलन्सची जी केस आहे पार्शियली येस असं म्हटलेलं आहे सध्या कोर्टाने. तर ही डोमेस्टिक व्हायलन्सची घरगुती हिंसाचाराची केस आता तुम्ही पुढे कशी लढणार आहात? कोर्टामध्ये 20 तारीख आहे त्याच्यासाठी. जे घरगुती हिंसाचार आहे त्याच्यामध्ये माझी बहिणी पण येणार आहे आणि सगळे जे मी पोस्टमार्टमची रिपोर्ट पण काढली होती, आज सगळे जे आहे पुरावे सहित मी पुढे जाणार काय आहे. अजूनही दबाव आहे तुमच्यावर? दबाव तो खूप केलेला आहे आणि सगळं केलेलं आहे. दबाव करतात की खोटे नाटे व्हिडिओ मी तुमचे बनवून ते पसरून काय करायचे करा. मी कोणाचाही भीतणार नाही, कोणाचाही मी डरणार नाही आणि मी असंच लढा चालू ठेवणार. ही पहिली लढाई आहे का जी तुम्ही जिंकली? अजून नाही किती लढाई नाही, माझी दुसरी लढाई आहे. औरंगाबाद कोर्टामध्ये ज्या माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती ते लढाई पण मी जिंकलेली आहे. औरंगाबाद हायकोर्टाने त्याच्या क्वेश केलेला आहे, ते FIRच्या क्वेश केलेला आहे. ते रिव्हॉल्वर जे टाकली होती 3 वर्षासाठी मला जेलमध्ये टाकण्याचा प्रोग्राम होता आहे लोकांचा. पण ईश्वरची कृपा आहे, परलीची जनता इतकी एकनिष्ठ होती, माझे व्हिडिओ काढून मीडियावरती टाकले आणि मीडियाने मला न्याय दिला. करुणा मुंडे असं काय, करुणा मुंडेंकडे असं काय काय आहे ज्यामुळे भीती वाटते आणि म्हणून तुम्हाला 3 वर्षासाठी आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता? असं ऐका, मी बायको आहे, 27 वर्ष संसार केलेला आहे. जे नाही आहे ते पण आहे माझ्याकडे, पण आता मी काढलेला नाहीये. याच्यावरती आपण पुढे बोलू. करुणाजी, तुम्हाला केस झालेली आहे, त्यात निकाल आलेला आहे, मोठा निकाल आहे. खरं तर कोर्टाने नेमकं काय काय म्हटलेलं आहे? कारण तुमच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत. पोटगी कमी दिलेली आहे पण देण्यात आलेली आहे. हा, पोटगी दिलेली आहे, त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद. न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे? न्यायालयाने काय म्हटलेलं पूर्ण तुम्ही वाचलेला नाही आता ऑर्डर, क्योंकि इंग्लिशमध्ये आहे. मला इंग्लिश खूप काय जे वकिलोची जे लँग्वेज आहे ते मला येत नाही, त्याच्यासाठी मला वाचायचं आहे. पण हा, पोटगी दिलेली आहे आणि परत काय हिंसाचार करू नका, असं जेलमध्ये खोट्या केसमध्ये टाकू नका, असा सगळा आदेश दिलेला आहे. करुणाजी, आता तुम्हाला प्रथम पत्नीचा दर्जा मिळाला आहे, मात्र ज्या पत्नी आहेत, ज्या धनंजय मुंडे यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात ज्यांची माहिती दिली गेलेली आहे, राजेश मुंडे आणि त्यांची मुलं, तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे आता काही अप्रोच करणार आहात का? कारण तुमची माहिती त्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेली नव्हती. निवडणूक आयोगमध्ये मी अगोदर केस टाकलेला आहे आणि कली बातमी आलेली आहे पुढारीवरती, तुम्हाला माहित नाही मिळाली की नाही, पण कोर्टाने नोटीस जारी केलेला आहे त्यांना की माझ्या नाव टाकण्यासाठी, की मी पहिली पत्नी म्हणून त्यांना नाव टाकलेला नाहीये. निवडणुकाचे जे पर्चा होता त्याच्यामध्ये मुलाबाळांचा टाकलेला, माझा नाही टाकला. पण त्यांनी माहिती लपवली प्रथम पत्नीची, याबाबत आता निवडणूक आयोगाने काही कारवाई करावी अशी तुमची त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे, ते माझी मागणी आहे. काय काय मागणी एकदा परत एकदा सांगा. कोर्टामध्ये केलेलं आहे मी की त्यांना ते आमदारकी त्यांची रद्द व्हायला पाहिजे. या मागचं कारण नेमकं काही सांगू शकत? माझं जे नाव आहे, माझ्या मुलाबाळांचं नाव दिलेलं आहे पर्चामध्ये आणि ते माझ्या नाव नाही दिलेलं आहे. आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे की जे परलीच्या जे निवडणुकी जिंकली आहे त्यांनी, ते खूप गुंडाशाही दंडपशाही करून 200 जे बूथ होते ते कॅप्चर करून घेतले होते आणि स्वतः मतदान करून दिलेलं आहे. आणि माझ्याकडे खूप काय पुरावे जे मी पुढे देणार आहे, आता तो नाही देऊ शकत, पण जे मृत लोक होते त्यांचे पण मतदान करून घेतलेलं आहे. ते सगळं मी कोर्टामध्ये टाकलं. आयडियल प्रकरण म्हणून मानलं जाईल देशामध्ये पूर्ण आयडियल नाही, हिस्ट्री एक इतिहास की एक औरत लढी थी, एक महिला लढली होती, इतकी मोठी शक्ती समोर लढली होती आणि जिंकली, एकटी आहे मी, ते खूप मोठी गोष्ट आहे. करुणाजी, पहिली पत्नी असताना त्यांनी राजेश मुंडे यांना दिलेले प्रॉपर्टीचे अधिकार असतील किंवा इतर गोष्टी असतील, तर याबाबत आता तुम्ही काही कोर्टात जाणार आहात का? कारण प्रथम पत्नीचा दर्जा जर तुम्हाला मिळाला असेल तर त्याचे अधिकारही तुम्हाला मिळू शकतील. 100% जाणार आहे. खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर, कमी ते कमी 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे. त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते स्टाम्पवरती, ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे. पण जे पासून आमच्या 3 वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे माझं असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेलं पण आहे. तुम्ही माहिती काढा RTI टाकून
की त्यांनी काय केलेलं, आमचा झगडा झाला अगोदर, तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती, काहीही बोलत नाही होती, तो काय त्यांना काही भीती नाही होती. पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीच्या नावावर केली, बेक डेटचे स्टॅम्प घेऊन. तर त्याच्यासाठी मी 100% हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केस टाकणार. मग राजश्री मुंडे ह्या आता दुसऱ्या पत्नी अनधिकृत म्हणजे दुसऱ्या पत्नी किंवा त्यांचं जे स्टेटस आहे ते अनधिकृत होईल किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी ही अनधिकृतरित्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा दावा. अनाधिकृत हाँ ट्रांसफर करिए ना, अनाधिकृत हमसे पूछा नहीं, मुझसे नहीं पूछा, मेरे बच्चों से नहीं पूछा. हमारे नाम पे 1 रुपए की प्रॉपर्टी नहीं है धनंजय मुंडे की. राजेश्रींबरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी घेतली नाही, की तुम्हाला काही नाही. कल्पना होती? नाही, मला काही कल्पना पण नाही होती. मी इंदोरमध्ये होती. मग या लग्नाला तुम्ही आता कोर्टात चॅलेंज करणार? हा करणार आहे, केलेला आहे अगोदर पण. ते डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सगळे येतात. सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे. तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे, त्याच्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा. ते थोडं इलॅबोरेट करून सांगा की तुमची आता धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे, त्यांनी मंत्रिपदावर राहावं का, तुमची भूमिका काय? नाही, मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणं नाहीये. पण जे खरेचीसाठी मी लढणार आहे, कोर्टामध्ये मी लढणार आहे. खरी खरी जे गोष्ट आहे, जसे पर्चेमध्ये माझं नाव टाकला नाही तो कशाला नाही टाकला है ना, हे प्रॉपर्टी आहे कशाला नाही टाकली, जे कोर्टामध्ये केस चालू आहे आमचे ते पण नाही टाकला, आज जे ऑर्डर झालेली आहे ते कोर्ट केस पण नाही टाकला, ते खूप मोठा केस आहे, टाकायला पाहिजे ना. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. हा द्यायला पाहिजे. पण या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबाकडून किंवा त्यांच्या पीएन कडून कुणाकडून तरी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला नाही, गेल्या आणि काही झाला तर मग तुमची भूमिका काय असेल? ते तर पुढे बघू आपण. काल आता मी त्यांच्या- काय बोलू शकत नाही काल त्याच्याबद्दल. त्यांच्या वकिलांना या संदर्भातला निर्णय झाल्याबद्दलची कल्पना झाली असेल तर कालपासून कुणी संपर्क साधला? मला तो जे ऑर्डर झाली आहे ना, मी काय घरामध्ये होती आज, जिंदगी भर में घर में रही हूँ, मला ये माहित पण नाही होता ते ऑर्डर इतकी मोठी आहे माझ्यासाठी, मला माहित पण नाही होता. पर ज्या ज्या लोकांना असं कळलं की करुणा मुंडेच्या संदर्भात इतकी मोठी ऑर्डर झालेली आहे, त्यांची इतकी मोठी विजय झालेली आहे, तो मला असं कळलं की नाही इतकी मोठी विजय झालेली आहे का, मी इतकी इनोसेंट आहे, बरं. मला माहित नाही काय. तुमचं शेवटचं बोलणं धनंजय मुंडेंशी किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांशी, त्यांच्या परिवाराशी कधी झालं होतं, काय झालं होतं? बोलना होता रहता है, बोलना 2 बच्चे हैं हमारे, उसके लिए हमारा बोलना होता रहता है. धनंजय मुंडे से आप बातचीत करते हैं, आखिरी मतलब कल बातचीत की थी आपने? नहीं, कल तो नहीं की, तो आप- अभी तो नहीं की उनसे, थोड़े दिन से. अच्छा, तो जो बातचीत है तो बच्चों के बारे में या फिर घर के बारे में क्या? यही किस्त वगैरह जो है घर की, 7 महीने से किस्त नहीं भरी है घर की, यही सब बातों के विषय में करती रहती हूँ मैं उनको कॉल कभी कभी. अच्छा, मग आता 7 महिने झाले दिलेले नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर इथे एवढी मोठी प्रकरणं राज्यामध्ये होत आहेत, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं आहे. वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सातत्याने, तुम्ही पण ते अनुभवलंय का? आपने ये अनुभव किया कि वाल्मिक कराड उनके काफी करीबी थे? उद्देश्य परछाई है वो, परछाई, जबड़ के नहीं, परछाई. और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका. और जो है बहुत अंजली दमनिया यांनी पण बरेच आरोप केले घोटाळ्याचे, भ्रष्टाचाराचे धंद्याचे आणि राजीनाम्याची मागणी केली, काय म्हणाल? त्याच्याबद्दल मी त्याच्यामध्ये काय गेली नाही आता, काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजलीताई दमानियाचे. धनंजय मुंडेंनी आता एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय त्यांच्या वकिलामार्फत. त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा आज जो निकाल आलाय, वाजून तुमचा जो दावा आहे, तर हा फक्त आर्थिक स्वरूपाचा निर्णय आहे. यामध्ये करुणा शर्मा यांच्या इतर आरोपांवर दोषी ठरवलं नाहीये असा बचाव ते आपल्या प्रसिद्धी पत्रकातनं करतायत. खरी आहे हे ना, खरी गोष्ट आहे. आत्ताच फक्त कशाचा निकाल दिलेला आहे की आम्हाला ते पोटगी भेटली पाहिजे, एक बायको म्हणून पोटगी भेटली पाहिजे, ते निकाल दिलेला. पण जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे ज्याच्यामध्ये जे मी ते टाकलेले आहे ते पुढे होणार आहे, ते पुरावे, ते डिबेट पूर्ण कोर्टामध्ये होणार आहे, ते पुढची गोष्ट आहे. त्याच्यासाठी 20 तारीख ठेवलेली आहे. त्यांनी पार्शली येस असं म्हटलेलं आहे ऑर्डरमध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या. आणि सोबतच धनंजय मुंडे आता स्वतःचा बचाव करू पाहतात की ही फक्त आर्थिक ऑर्डर आहे, तुमच्या इतर बाबतीत, इतर दोषारोपांबाबतीत कोर्टाचं काही म्हणणं नाहीये. हा, आता तो आर्थिक आहे ना, आणि ते पण केलेलं आहे ना की आता असे जेलमध्ये जे केलेलं आहे की तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स करू नका,
क्योंकि डोमेस्टिक व्हायलन्स ते नाही असतो की तुम्ही घरामध्ये राहून बायकोसोबत मारहाण करता, ते नसतो. तुम्ही बाहेर जायपर्यंत पण तुम्ही, आता तुम्ही वेगळे आहे तरी पण तुम्ही व्हायलन्स कुठे संपवतात? व्हायलन्स संपवत नाही ना. कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही मारहाण करताय बायकोसोबत पुलिसांच्या समोर, छोटी गोष्ट नहीं है. आज मेरी माँ ने कभी मुझे थप्पड़ नहीं मारा है और एक 2 कौड़ी का गुंडा मेरे चेहरे पे मार के चला गया, मेरे को बदतमीजी से छू के चला गया. निकालिए आप वो फुटेज. दीपा मुधोल मुंडे मैडम को पकड़िए आप. दीपा मुधोल मुंडे, उनकी नौकरी जाएगी इसमें. कैसे उन्होंने डिस्ट्रॉय करे वो मीडिया को राइट्स है. एक कलेक्टर है वो और एक महिला कलेक्टर है. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. अरे आज मैं नहीं लड़ूंगी तो कल को मेरी बेटी क्या सीखेगी? कल को भगवान ना करे उसको भी ऐसा कोई पति मिल गया तो वो भी ऐसी भीगी बिल्ली जैसी बेटी रहेगी घर में. इसीलिए मैं लड़ रही हूँ ये लड़ाई. महाराष्ट्र की हर महिला को, भारत की हर महिला को मैं ये मैसेज देना चाहती हूँ. भले ही आपके पास पैसा नहीं है, आपको मालूम है गाड़ी में रोड पे सो के मैंने रात बिताई है. रोड पे होटल में रुकने के, क्योंकि गाड़ी चलाते चलाते जाती हूँ जब मैं, तो मेरे पास उतने तक पैसे नहीं होते थे कि मैं होटल में रूम लेके सो सकूं. रोड पे गाड़ी रोक के कोने पे और वहीं सो जाती थी. कोई आके मार जाए कि कूद जाए, कोई डर नहीं होता था मुझे. यही मैं देना चाहती हूँ. आप सत्य की लड़ाई है, सत्य की लड़ाई के लिए आप लड़िए. कोई आपको धमकी दे, मारे, पीटे, आपके कुछ भी करे आपके लिए, आप लड़ो. लड़ाई ऊपर वाला है न्यायाधीश, सबसे बड़ा न्यायाधीश ईश्वर है जो मेरे साथ था, इसलिए मुझे आज न्याय मिल रहा है. औरंगाबाद कोर्ट में भी मुझे इसलिए न्याय मिला. आप अभी राजश्री दीपा मुधोल मुंडे मॅडम. आप पण उनकी इतकं हे असून सुद्धा त्यांच्यावरती काहीही कारवाई होत नाहीये किंवा त्यांच्यावरती कोणी हे बोलत नाहीये, त्यांना पाठीशी घातलं जातं. यंत्रणा सगळी त्यांना मदत करते, यंत्रणा मदत करते का? Obviously. विशिष्ट मुख्यमंत्री त्यांना मदत करतायत का? देवेंद्र फडणवीस जी का वरद हस्त उनके ऊपर अपोजिशन लीडर के टाइम से है. उसके बाद अजीत दादा तो हैं ही. तो इतनी बड़ी ताकत जब है उनके पीछे कौन करना, कौन करेगा? पुलिस वालों के सामने कलेक्टर के केबिन में पत्नी को कोई मारता है, कोई मारेगा? कोई पत्नी को मारेगा, उसको गलत तरीके से गालियां बकेगा? गुंडे, पुलिस सब थे वहां पे. मेरे हस्बैंड खुद थे वहां पे कलेक्टर के ऑफिस में. डीपीडीसी की मीटिंग थी पहली. वाल्मिक कराड आता जेलमध्ये आहेत. तुमचं म्हणणं आहे की कलेक्टरच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी वाल्मिक कराडांनी सुद्धा तुमच्यावर हात उचलला, त्यांनी मारहाण केली असा तुमचा आरोप आहे. ही केस पुन्हा ही फाईल ओपन करून केली जाऊन कलेक्टरची चौकशी व्हावी, ज्याचं तुम्ही नाव हा, घेताय, दीपा व्हायचं, मुधोळ. तशी तुमची मागणी आहे का? मागणी आहे ना, मागणी आहे. आणि कलेक्टर को ज्या वेळे माझ्यासोबत मारहाण केली होती, मैंने घर में अपने बच्चों को बताया था, तो बच्चों ने मुझे क्या किया, मेरे पति को बताया, तो पति ने क्या बोला बच्चों को, मम्मी झूठ बोल रही है. तो ठीक है, एक सच्चे के पास सिर्फ बोलने के लिए होता है. फिर मेरे पास पुरावे हैं, तो मैंने कलेक्टर को दूसरे ही दिन जाके, बच्चों ने बोला आप पुरावा लाओ, हम देखेंगे. मेरे बेटे ने बोला कि आप पुरावा लाओ, मैं देखूंगा वाल्मीकि कराड़ को. तो मैंने कलेक्टर को निवेदन दिया कि मुझे सीसीटीवी फुटेज दिए जाए, तो मेरे को सीसीटीवी फुटेज आज तक नहीं मिले. फिर उसके बाद निवेदन के बाद मैंने आरटीआई डाली, तो आरटीआई की भी कोई वैल्यू नहीं है, कोई वैल्यू नहीं है. कानूनन बच्चों को भी गुमराह करने की कोशिश की जाए. नहीं, बच्चों का कुछ नहीं है. बच्चों के साथ मेरे हस्बैंड का रिलेशन बहुत अच्छा है. उनको आपके खिलाफ गुमराह करने की कुछ कोशिश की जा रही है? नहीं, ऐसा कुछ नहीं है. और ऐसा होगा भी तो मुझे नहीं मालूम ये बात के बारे में, क्योंकि मैं बहुत ज्यादातर यहाँ पे रहती नहीं हूँ. मैं भीड़ में रहती हूँ, महाराष्ट्र में पूरे घूमती रहती हूँ. राजेश वाल्मीकि कराड़ जी आपका का क्या मानना है? जो है उनके ऊपर अभी कई केसेस फिलहाल चल रहे हैं, तो क्या आपके साथ जो मारधाड़ हुई थी उसके बारे में आपने कभी कंप्लेंट करी थी? कंप्लेंट लेगा उनका कौन? नाम लेकर, कंप्लेंट उनका नाम लेकर। हाँ, मैंने डीजी को दी थी, अपने देवेंद्र फडणवीस जी को दी है, सब मेरे पास है. चाहिए तो मैं मीडिया को दे सकती हूँ. पुलिस कंप्लेंट भी की थी ना. कंप्लेंट कौन लेता है, कौन लेगा कंप्लेंट? अभी आज जो आपकी तरफ से आज जो निकाल आला है तुमच्या बाजूने, या निकालानंतर त्यांच्या एक मैं एक बात बताती हूँ आपको. आज मेरे को, मैं एक यहाँ पे रहती थी पहले, मैंने बम्बई क्यों छोड़ दिया, भीड़ में मैं क्यों रहती हूँ. मैं यहाँ पे रहती थी ना, मेरे दरवाजे पे कभी भी पुलिस वाले आते थे, मेरे दरवाजे पे कभी भी पुलिस वाले आते थे और मुझे उठा के लेके जाते थे, कभी भी आते थे और मेरे को लेके जाते थे पुलिस स्टेशन में. ऐसा मेरे साथ चलता था सब. इसलिए मैंने ये भीड़ बम्बई छोड़ दिया, क्योंकि मेरे साथ मेरे बच्चे भी रहते हैं. मैं अपने आप को बचा सकती हूँ, अपने बच्चों को कैसे बचाऊंगी? कल को मेरे बच्चों को भी लेके चले गए तो कौन जिम्मेदार होगा या उसका? सगळ्यातून तुम्ही काय शिकलात? एक गोष्ट जी प्रकर्षाने तुम्हाला आठवणीत राहील नाही.
एकच शिकलेला आहे, लढायला पाहिजे, रडायला नाही पाहिजे, लढायला पाहिजे. पण रडणं येतात मला, क्योंकि खूप काही इमोशन धनंजय मुंडे सोबत जुळलेले माझे. मैंने खूब प्यार किया अपने पति को, एक प्रेमिका बोल के. आज भी मैं वो बोलेंगे मेरे लिए जान दे दो तो मैं जान भी दे सकती हूँ, पर प्यार से, नफरत से, जोर जबरदस्ती से भगवान के आगे भी मैं नहीं झुकूंगी, भगवान के आगे भी मैं नहीं झुकूंगी. मैं भूखी रह के लड़ रही हूँ, 24 घंटे भूखी रह के लड़ रही हूँ मैं. भीड़ में जाके आप मेरा घर देखिए, इतने छोटे घर में मैंने 2 साल निकाले. वहाँ पे नाले के पास 4 कुर्सी है मेरे यहाँ. पर ये राजमहल, जैसे सीता जी ने अपना वनवास, राजमहल छोड़ के वनवास काटा था, मैंने बोला मैं भी उसी मट्टी की हूँ. मेरे को भी यार इतना आलीशान घर है हमारा, आप देख रहे हैं. आज ये आलीशान घर छोड़ के मैं भीड़ में धक्के खा रही हूँ, भूखे, बाथरूम रोक के. एक औरत की क्या वजह होती मैं वो बता रही हूँ आपको. शायद ये मीडिया के माध्यम से मेरे पति भी सुन ले, क्योंकि उनके पास तो इतना भी टाइम नहीं है कि मेरा सुन ले. वो एक मंत्री की पत्नी होने के बावजूद 15 घंटे पानी नहीं पीती हूँ, क्योंकि बाथरूम आ जाएगी. बाथरूम कहाँ जाऊंगी, रोड पे नहीं जा सकती, औरत हूँ ना. इसलिए औरत की बहुत दुर्दशा है. फिर भी मैं यही बोलूंगी, कई जगह प्यार से नहीं काम लिया जाता, इमोशंस काम नहीं आते. ये पैसे वालों को इमोशंस नहीं समझ में आते. तो ठीक है, आप लड़िए. मैं हर महिला को, कई मंत्री हैं ऐसे जिनकी बीवियां बहुत परेशान हैं, तो मैं यही बोलूंगी, आप लोग लड़िए और लड़िए, आपकी जीत होगी और होगी. आज धनंजय